नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजाराविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वृद्धांचे मेंदूचे आजार आणि मतिमंदपणा. शेक्सपियर लिहितो की ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. हा संपूर्ण आयुष्य हे रंगमंच आहे जग, आणि या जगातील रंगमंचामध्ये प्रत्येक स्त्री आणि पुरुष अंकी असतो. पहिला अंक शिशु अवस्था म्हणजेच जन्मल्यापासून ते 7वा अंक म्हणजे वृद्धावस्था. वृद्धावस्था खरं म्हणजे आनंदाने समाधानाने सर्व कुटुंबियांसमवेत घालवण्याची संध्याकाळ आहे. मात्र सध्या वृद्धावस्था हे म्हातारपण झालंय, त्याला जडणाऱ्या त्यावेळी होणाऱ्या विविध आजारांमुळे. वृद्धांचे मेंदूचे आजार कोणकोणते आहेत आणि त्यावर उपचार काय आहेत, ह्याविषयी आज आपण माहिती करून घेऊया. आणि याबरोबरच मतिमंदपणा या विषयावर सुद्धा आपण चर्चा करूया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर विजयदीप वाघण्णा. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. जुनाट व असाध्य रोगांचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर विजयदीप वाघण्णा हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांचे होमिओपॅथीमधील उच्च शिक्षण अमेरिका व मेक्सिको येथे झाले असून जगप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर आर्टेगा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. मेंदू व मज्जातंतूचे आजार तसेच मतिमंद व गतिमंद मुलांवर 25 वर्षांपासून ते संशोधन करत आहेत. त्यांनी संशोधित केलेल्या होमिओपॅथिक व आयुर्वेदिक एकत्रित उपचार पद्धतीने अनेक रुग्णांना नवजीवन लाभलेले आहे. तसेच मतिमंद आणि गतिमंद मुलांना त्यांची उपचार पद्धती एक वरदान ठरत आहे. दर्शक हो, वृद्धांचे मेंदूचे आजार आणि मतिमंदपणा असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा नंबर डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर विजयदीप वाघण्णा यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार, त्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, आपण मेंदूच्या विविध आजारांना सुरुवात करण्यापूर्वी मला सांगा, वृद्धत्व म्हणजे नेमकं काय आहे? आत्ताच तुम्ही सांगितलं, वृद्धत्व म्हणजे म्हातारपण, वृद्धत्व म्हणजे ओल्ड एज, किंवा वृद्धत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ, वृद्धत्व म्हणजे जीवनाचा शेवटचा टप्पा, वृद्धत्व म्हणजे जीवनाचा शेवटचा अंतिम पार्ट वगैरे वगैरे वगैरे. पण याहीपेक्षा पुढे जाऊन थोडासा आपल्याला विचार करायला पाहिजे. वृद्धत्व जाणून घ्यायचं असेल तर जीवनाची सुरुवात जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. जीवनाची सुरुवात होते स्त्रीच्या गर्भाशयामध्ये, जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज याच्या संयोगातून अनेक पेशी निर्माण होतात. स्त्री बीज पुरुष बीज हे एक एक, आणि मग त्यातून मल्टिप्लिकेशन होत जातं. 2चे 4, 4चे 8, 8चे 16 अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन होत जातं आणि त्यातून अनेक पेशी निर्माण होतात. पेशी म्हणजे सेलचा समूह असतो आणि पेशींचा समूह बनून अवयव बनत असतो आणि अनेक अवयव बनून एक जीव तयार होत असतो. तर 9 महिने पोटात राहिल्यानंतर हा जीव जेव्हा जन्माला येतो, 9 महिन्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येतं आणि पहिला श्वास घेतं, 9 महिन्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येऊन पहिला श्वास घेतं, तिथेच वृद्धत्वाची सुरुवात होते. हे थोडंसं अचंबित करणारं आहे, परंतु हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं निसर्गाच्या नियमाकडे जावं लागेल. निसर्गाचा नियम जाणून घ्यावा लागेल. निसर्गाचा नियम असा आहे की जे निर्माण होतं ते निर्वाण होतं, जे उत्पन्न होतं ते विनाश होतं, ज्याची उत्पत्ती होती त्याचा ऱ्हास होतो, जिथे प्राण आहे ते गतप्राण होतं. तर आपण बघितलं की बाळ जन्माला येतं ते पेशींपासून जन्माला आलेलं आहे. तर
जन्माला आल्यापासून शिशु अवस्थेमध्ये पेशींची संख्या ही मल्टिप्लाय होतच राहते, पेशी प्रचंड गतीने वाढतच असतात. पुढे शिशुतून बाल्य अवस्थेत जातो आणि तिथेही पेशी हे प्रचंड गतीने वाढत असतात, परंतु पेशींचा ऱ्हास हा अतिशय स्लो असतो, अतिशय कमी असतो, निग्लिजेबल असतो. पुढे बाल्य अवस्थेतून आपण टीनेजमध्ये प्रवेश करतो, पौगंड अवस्थेमध्ये प्रवेश करतो आणि तिथे देखील पेशी बनण्याची संख्या खूप गतीनं होत असते, परंतु पेशीचा ऱ्हास होण्याची गती ही खूपच कमी असते. टीनेजमधून आपण जेव्हा तारुण्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस ही गती पेशी बनण्याची ही प्रचंड असते, परंतु आता इथे थोडीशी झीज होण्याची गती वाढलेली असते. आता तुम्हाला ते चापल्य जे असतं टीनेजमध्ये ते आता इथे नसतं, किंवा आपण जे बालपणातलं किंवा टीनेजमधलं जे तेज असतं चेहऱ्यावरती ते जातं आणि तुम्ही थोडेसे मॅच्युअर व्हायला लागतात. इथून पुढे तुम्ही मिडल एजमध्ये प्रवेश करता. मिडल एजमध्ये देखील तुमची पेशींची बनण्याची संख्या ही थोडीशी गती कमी झालेली असते आणि पेशींचा ऱ्हास होण्याची गती ही थोडी वाढलेली असते. आता तुम्हाला जाणवायला लागतं की आपल्याकडे ते तेज राहिलेलं नाही, चेहऱ्यावरती तो जो एक हे असतं तेज ते कमी होऊन त्या ठिकाणी आता ओल्ड ज्याला काय म्हणता येईल की मॅच्युअर फेस, तसं मॅच्युरिटी आलेली असते. थोडेसे केस विरळ झालेले असतात, थोडेसे केस पांढरेही झालेले असतात, चष्मा लागलेला असतो, थोडं पोटही सुटलेलं असतं आणि तुमचं चपळता जी आहे ती कमी झालेली असते. आता इथे ओल्ड एजमधून ह्याच्यातून मिडल एजमधून तुम्ही सिनियर सिटीजनमध्ये जाता. आता सिनियर सिटीजनमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्या ठिकाणी तुमची पेशींची बनण्याची गती ही बऱ्याच अंशी कमी झालेली असते आणि पेशींचं ऱ्हास होण्याची गती ही वाढलेली. आता इथे उलटं चक्र फिरत आहे. पेशींची संख्या बनण्याची गती ही कमी आणि पेशींचा ऱ्हास होण्याची गती ही वाढलेली असते आणि यालाच आपण वृद्धत्व म्हणतो. आता इथे तुमचं केस पांढरे झाले, केस टक्कल पडलेलं आहे, तुमचे स्नायू झिजायला लागलेले आहेत, हाडांची झीज होते, सांध्यांची झीज होते, इथे तुम्ही झिजतायत. ही जी झीज होण्याची क्रिया आहे यालाच आपण वृद्धत्व म्हणतो. म्हणजे शीर्यमाणम किंवा शीर्यंती ती शरीरम ह्यालाच आपण वृद्धावस्था असं म्हणतो. सर आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. संतोष प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार संतोषजी, बोला. हॅलो हॅलो नमस्कार. सर माझं वय 60 आहे. माझं अचानक डोळ्यांना भुरकट दिसायला लागलं. तर MRI वगैरे केला सगळं. शुगर वगैरे नाहीये मला काही, BP वगैरे काही त्रास नाही, पण मेंदूची जी वेल आहे म्हणजे ती चॉकअप झाली असं सांगतात, तर त्यावर काही उपाय सांगा. अच्छा ठीक आहे सर, तुम्हाला प्रश्न कळलेला आहे. या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. एक तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना पण दाखवलं पाहिजे, आय स्पेशलिस्टचा सल्लाही घेतला पाहिजे आणि नेमकी चोकअप झाली म्हणजे काय ते MRIचे रिपोर्ट बघितल्यानंतरच सांगता येतं. परंतु तरीही तुमच्या केसमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तरीही डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला. सर आणि इतकं छान तुम्ही विवेचन केलं. वृद्धत्व म्हणजे नेमकं काय शरीरामध्ये घडत असतं ह्याविषयी तुम्ही विस्तृत विवेचन केलं. आपण जसं म्हणतो की जे झिजणारं आहे त्यालाच आपण शरीर असं म्हणत असतो. पण सर आता आपण जेव्हा वृद्धावस्थेतील मेंदूच्या आजारांविषयी बोलणार आहोत तेव्हा नेमके मेंदूचे आजार कोणकोणते असतात? मेंदूचे आजार समजून घ्यायचा असेल तर आपल्याला प्रथम मेंदूची कार्यप्रणाली समजून घ्यावी लागते. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बॉडी. आणि म्हणूनच निसर्गानं त्याला कवटीच्या रूपामध्ये कवच प्रदान करून छोट्या मोठ्या आघातापासून मेंदूला संरक्षण दिलेलं आहे. अर्थात हा आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात हे कवच खूपच अपुरं पडत आहे. त्यासाठी हेल्मेट घालायला पाहिजे सर्वांनी. परदेशामध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये सायकल ही शिकायची असेल तर तुम्हाला प्रथम हेल्मेट घालावं लागतं. आपल्याकडे तेवढा आणखीन अवेअरनेस नाही आहे, पण त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मृत्यूची जी जुनी व्याख्या होती ती बदलून नव्याने जी व्याख्या केलेली आहे
त्यामध्ये डेड ब्रेन म्हणजे डेड बॉडी, मृत मेंदू म्हणजे मृतदेह, अशी ही व्याख्या केलेली आहे. मेंदूचं हे जे महत्त्व इतक्या मोठ्या प्रमाणात अधोरेखित करण्यात आलेलं आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे मेंदूचा आपल्या शरीरावर असलेलं नियंत्रण. आपण हसतो, बोलतो, चालतो, निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, इकडची वस्तू तिकडे ठेवतो, केस विंचरतो, शर्टची बटन लावतो, हे अनेक 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 क्रिया ज्या आहेत त्या केवळ मेंदूच्या आपल्यावर असलेल्या नियंत्रणामुळे होतात. आता हे नियंत्रण साधं नियंत्रण नाही आहे, तर संपूर्ण नियंत्रण आहे. आता हे संपूर्ण नियंत्रण म्हणजे काय, तर मेंदूला माहीत न होऊ देता तुम्ही कोणतीही कृती करू शकत नाही. बरोबर. किंवा मेंदूला अंधारात ठेवून तुम्ही काही कार्य करू म्हणाल तर तसं होत नाही. किंबहुना मेंदूच्या अधीन राहूनच तुम्हाला प्रत्येक कृती करावी लागते. वा, फारच छान तुम्ही सांगितलं. निश्चितच ऊर्ध्वमूल मधशाखा म्हणजे ज्याचं मूळ ऊर्ध्व आहे, ज्याचं मूळ मुख्यतः शरीराचा मेंदू असं आहे आणि त्यामुळे मेंदूचं कार्य आहे सर्वात महत्वाचं आहे. सर, आपल्या रायगडवरनं प्रश्न आलेला आहे. सुचित्रा प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार सुचित्रा. त्यांचं नाव कांतीलाल केशव जोशी. हा, आणि त्यांचं वय आता 65 आहे. पण त्यांना काय टेन्शन काय येतो, काय होतो, काय ते समजत नाही. पण सारखे झोपूनच असतात, उठायलाच मागत नाही. आणि जोशी नव्हे, दोषी. हो, जोशी नाही, दोषी आहे. ठीक आहे, कळलं. हा हा, बरोबर. हा हा, इथे नाव जोशी दिसतं ना म्हणून. बरोबर. हो हो हो, गोवेगाव, गोवेगाव, मानगाव तालुक्यात. हो हो, बरोबर. जेव्हा रायगड बोलते. समजला प्रश्न? हो हो, तुमचे मिस्टर आहेत 65 वर्षांचे. असं त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की त्यांचे जे आहे ते 65 वर्षांचे आहेत आणि ते संपूर्ण वेळ झोपूनच असतात. तर हे का होत असेल असं त्यांना प्रश्न आहे. यामध्ये प्रथम तर MRI करणं खूप आवश्यक आहे. परंतु तरीही मेंदूच्या पेशीची झीज, ज्याला सेरिब्रल ॲट्रॉफी म्हणतो, किंवा मेंदूला रक्तपुरवठा कुठेतरी कमी होत असला पाहिजे आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली असावी. तरी पण एकदा MRI केला म्हणजे त्याचं निदान निश्चित होऊ शकतं. निश्चितच. उन्हाळ्याच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आपण अनेक वेळेला शीतपेय, ज्यूस, सरबत ह्यांचे बाजारातून विकत आणून मारा करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की घरच्या घरी सुद्धा एक उत्तम पेय बनू शकतं, म्हणजे खर्जूरादी मंथ. आपण काळे आणि ओले खजूर, थोड्या काळ्या मनुका आणि गूळ ह्यांचं जर मिश्रण केलं पाण्यामध्ये आणि तो जर चोथा किंवा तो जर सरबत मंथ आहे तो प्यायला, तर उन्हाळ्याच्या त्रासापासून नक्कीच सुटका होऊ शकते. सर, आपण जेव्हा मेंदूच्या विविध आजारांविषयी बोलणार आहोत तेव्हा अर्धांगवायू हा सर्वात माझ्या डोक्यात पहिल्यांदा येतो. अर्धांगवायू म्हणजे नेमकं काय आणि त्याची काय कारणं असतात? ओके, अर्धांगवायू म्हणजे आपल्या हातापायातील दोन्ही हात किंवा दोन्ही पाय, किंवा डावा हात डावा पाय, उजवा हात उजवा पाय, यापैकी ताकद कमी होणे. आपले हे मसल्स ऐच्छिक मसल्स आहेत, व्हॉलंटरी मसल्स आहेत. हे मसल्स जेव्हा तुमची आज्ञा ऐकत नाहीत तेव्हा तुम्हाला पॅरालिसिस झालाय असं समजायला हरकत नाही. पॅरालिसिस दोन गोष्टीमुळे होतात. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा मेंदूमध्ये काही आघात झाला असेल, काही इजा झाली असेल तर देखील पॅरालिसिस होतो, किंवा पाठीच्या कणा किंवा स्पायनल कॅनॉलमध्ये जर काही झाला असेल, कारण काही इजा झाली असेल तरी देखील पॅरालिसिस होऊ शकतो. परत आपण म्हणतो गुलेन-बारे सिंड्रोम आहे किंवा पोस्ट पोलिओ पॅरालिसिस आहे जो पोलिओमुळे देखील होतो. तर ह्या दोन कारणामध्ये पॅरालिसिस होऊ शकतो. आपण जो बघणार आहोत जो खूप कॉमन आहे की मेंदूच्यामुळे ज्या मेंदूमध्ये काय जे कारण झालं असेल त्यामुळे होणारा जो पॅरालिसिस आहे, स्ट्रोक म्हणतो आपण त्याला, त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर हा जो स्ट्रोक होतो, हा स्ट्रोक होण्याचं मुख्य कारण म्हणजे मेंदूतील काही भागामध्ये रक्तपुरवठा कमी होणे, मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटणे किंवा तिच्यातून रक्त गळणे, रक्तवाहिनी संकुचित होणे किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होणे, याला स्किमिक स्ट्रोक म्हणतात. आणि मेंदूतील काही भागासाठी जर काही सेकंदासाठी काही रक्तपुरवठा थांबून पुन्हा सुरू होतो त्याला आपण ट्रान्झिएंट स्किमिक स्ट्रोक म्हणतो. त्याही शिवाय रक्तवाहिनीमध्ये जर चरबीची गुठळी, प्लाक किंवा रक्ताची गुठळी रक्तप्रवाहासोबत जाऊन रक्तवाहिनीमध्ये जेव्हा अडथळा निर्माण करते त्यावेळेस देखील स्ट्रोक होऊ शकतो आणि त्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो. दुसरं फार महत्त्वाचं कारण आहे उच्च रक्तदाब.
या रक्तदाबामुळे देखील जे आपण पाहतो नाही बऱ्याचशा केसेस ज्या आहेत त्यासाठी हे कारण आहे हायपरटेन्शन, वाढलेला रक्तदाब. अच्छा, म्हणजे उच्च रक्तदाबात जर आपण निष्काळजीपणा केला तर पॅरालिसिस होतो का येस. सर? डॉक्टरांनी जी गोळी दिलेली असते ती तुम्ही कंटिन्यू ठेवायला हवी. जर तुम्ही ती मिस केली, 2 दिवस घेतली नाही, 3 दिवस घेतली नाही, तर अचानक रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे रक्तवाहिनीवर तो दाब सहन नाही करू शकत वयोमानाप्रत्वे आणि त्यामुळे ती फुटते आणि त्यातून रक्तस्राव होतो आणि त्यामुळे तिथल्या पेशी डॅमेज होतात आणि तुम्हाला पॅरालिसिस होतो. म्हणून रक्तदाबाच्या ज्या काही गोळ्या डॉक्टरांनी दिलेल्या असतील हायपरटेन्शनच्या, त्या गोळ्या नियमित वेळेला नियमित घेणे अत्यंत आवश्यक आहे जर पॅरालिसिस टाळायचं असेल तर. फार महत्वाचा संदेश तुम्ही देताय, कारण अनेक वेळेला काय होतं विसरतो आपण किंवा टाळाटाळ करतो, कशाला घ्यायची, नॉर्मलच असतं. पण ही सुद्धा एक धोक्याची घंटा आहे. सर, इतर कोणकोणत्या कारणांमुळे पॅरालिसिस होऊ शकतो अजून? यामध्ये आहे ओबेसिटी, लठ्ठपणा. म्हणजे तुमचं वजन तुमच्या उंचीपेक्षा आणि वयापेक्षा खूपच जास्त असेल तरी देखील त्याचा तणाव शरीरा अंतर्गत होतो आणि त्यामुळे देखील पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. व्यायामाचा अभाव हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आणि सिडेंटरी वर्क, ज्यांना आपण बैठे काम करणारी जी लोक असतात त्यांच्यामध्ये देखील पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते. अच्छा. परंतु अल्कोहोलिझम, ज्याला अतिमद्यप्राशन म्हणतो, की दुसरं आहे स्मोकिंग, त्याच्यासोबतच येतं ते. अतिमद्यप्राशन आणि अति स्मोकिंग ही त्यापैकी आणखी महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो. स्मोकिंग हे सगळ्यात वाईट आहे. सर्व व्यसनामध्ये काही व्यसन वाईट असेल तर ते स्मोकिंगचं व्यसन. त्यामुळे रक्तवाहिन्या या संकुचित होतात, रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पॅरालिसिसची शक्यता खूप वाढते. धूम्रपानामुळे अनेक वेळा हृदयविकार होण्याची सुद्धा शक्यता असते, तसेच मेंदूचे सुद्धा पॅरालिसिस सारखे भयंकर विकार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे निश्चितच आपण धूम्रपान आणि अतिमद्यप्राशन हे टाळलंच पाहिजे. आपल्याला पुढचा प्रश्न सर आलेला आहे, आकारांत प्रश्न विचारतायत ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार आकारामजी. हा, मला प्रश्न विचारायचा होता. हो. हॅलो. हॅलो. विचारा. हा, माझं वय आहे 67. ओके. हा, माझं वय आहे 67 आणि मला मेंदूचा त्रास आहे, लक्षात राहत नाही काय. ओके. मी ऍडव्होकेट आहे. हो. 5 मिनिटापूर्वी काय केलं लक्षात राहत नाही. मला लेव्हिप्यूर 500 ही गोळी कायम चालू आहे आता. बर. 2 वर्षीच आहे ती. ओके. तुमचा टीव्हीचा आवाज थोडा बंद करा म्हणजे मला पण ऐकायला येईल. तर त्याच्यावरती आपली भेट घ्यायची, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. ओके. तुम्ही त्यासाठी आता थोड्या वेळानंतर ऍड्रेस निश्चितच दिला आपण जाईल, त्यावेळेस तुम्ही तो ऍड्रेस बघा, फोन नंबर घ्या आणि त्या फोनवरती तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. सर, त्यांचा जो प्रश्न होता त्याला काय तुम्ही मार्गदर्शन कराल? फक्त भेटायचंय त्यांना. त्या आजारावरती निश्चितपणे उपाय आहेत आणि आपण पुढे या आजाराविषयी चर्चा करणारच आहोत. त्यामुळे पुन्हा आपण पॅरालिसिस कडे वळूया. सर, आपण जेव्हा पॅरालिसिस मध्ये तुम्ही म्हणाल की धूम्रपान, अतिमद्यपान, ओबेसिटी, सेडेंटरी लाईफस्टाईल ही सगळी कारण आहेत, तसंच स्लीप ॲपनिया हे एक वेगळं कारण आहे पॅरालिसिस आणि हे अनेक लोकांना माहिती नाहीये. ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? स्लीप ॲपनिया याचा अर्थ असा होतो की तुमचा श्वास झोपेमध्ये खूपच कमी प्रमाणात होतो किंवा बऱ्याच वेळेला काही मिनिटाकरता, सेकंदाकरता बंद होतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, रक्तपुरवठा होणं कमी प्रमाणात होतो आणि कदाचित तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा स्ट्रोक येऊ शकतो, म्हणजे पॅरालिसिस होऊ शकतो. तर स्लीप अपनिया असणाऱ्या लोकांनी या संदर्भामध्ये अतिशय काळजी घेतली पाहिजे. मध्ये मध्ये त्यांनी जागं होणं अत्यंत आवश्यक आहे आणि स्लीप अपनिया हा आजार बऱ्याचशा अंशी ओबेस लोकांना होतो, लठ्ठ लोकांना होतो. त्यामुळे त्यांनी लठ्ठपणाही कमी करणं आवश्यक तर आहेच आहे, परंतु मी तर सजेस्ट करेन की मध्ये मध्ये तुमची झोप तुम्ही डिस्टर्ब करून घेतली तर जास्त चांगलं आहे. त्यामुळे पुढे होणारं नुकसान टाळू शकतं. म्हणजे स्लीप ॲपनिया म्हणजे जो आपण रात्री घोरतो हा एक प्रचंड गंभीर आणि गंभीर विकार आहे. त्याला हास्याच्या ह्याच्यामध्ये, विनोदामध्ये न घेता त्याच्याकडे मेडिकल ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. ही फारच सुंदर तुम्ही जागरूकता आणलेली आहे. पॅरालिसिसची इतर कोणती कारणं असतात? यामध्ये मधुमेह आहे. मधुमेहामुळे देखील जर शुगर तुमची कंट्रोलमध्ये नसेल तर त्याचा ताण डेफिनेटली रक्तवाहिन्यांवरती येतो आणि तुम्हाला पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते. अनुवंशिकता आहे आणि हा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर खूप जास्त प्रमाणात असेल तर त्यामुळे देखील
तुम्हाला पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते. सर, आणि या अर्धांग वायूची नेमकी लक्षणं कोणकोणती असतात? कसं आपण ओळखायचं की या व्यक्तीला पॅरालिसिस होतोय किंवा झालेला आहे? ओके, यामध्ये फार महत्वाचं पॅरालिसिस होणं म्हणजे आपल्या हातापायातली शक्तीच जाणे. मग यामध्ये तुमच्या जिभेची शक्ती जाऊ शकते, वाचा बंद पडू शकते, तुम्हाला गिळायला खूप त्रास व्हायला लागतो, शरीराची उजवी किंवा डावी बाजू लुळी पडते, चेहऱ्याच्या अर्ध्या भागावरती परिणाम होतो, बोलताना गिळताना त्रास जाणवतो आणि चालताना पण तोल जायला लागतो. पाय उचलून टाकता येत नाही, पाय घासून चालतं, हाताने वस्तू पकडता येत नाहीत किंवा हातात जर वस्तू पकडली तर ती जास्त वेळ आपण धरू शकत नाही, ती गळून पडते. परिणाम झालेल्या भागामध्ये मुंग्या येणे, जडपणा जाणवणे, कळा निघणे, सूज येणे आणि कडकपणा स्पॅस्टिसिटी देखील डेव्हलप होऊ शकते. याशिवाय स्वभावावरती परिणाम होतो फार मोठा. म्हणजे आपण बघितलं असेल कधी जर पॅरालिसिसच्या रुग्णाला तुम्ही भेटायला गेलात तर तो पाहता क्षणी रडायलाच लागतो. तर बऱ्याच वेळेला स्वभावामध्ये बदल होतो, विचारशक्ती, आकलनशक्ती, स्मरणशक्ती कमी होणे, आत्मविश्वास कमी, म्हणून त्यांना निर्णय पण घेता येत नाहीत आणि मूड स्विंग हा फार त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. कधी हसतात, कधी रडतात, कधी चिडचिडतात, पण प्रचंड राग येतो, निराशा असते, भावना विवशता वाढते आणि स्वभाव खूपच संवेदनशील होतो. निश्चितच. म्हणजे फक्त पॅरालिसिसच्या रुग्णाला नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा समुपदेशन करणं, कारण त्याला ते एक्सेप्टन्स येणं, कारण अचानक जर मूड स्विंग झाले तर कुटुंबीय पण सुद्धा अतिशय गडबडून जात असतील, तर हे समुपदेशन होणं सुद्धा आवश्यक आहे ना सर? निश्चितच सर. जेव्हा आपण म्हणतो की पॅरालिसिस झाला आहे, पॅरालिसिस झाल्यावर मग कोणती काळजी घेतली पाहिजे? ओके, यामध्ये सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुमचं डोकं दुखायला लागेल, उलटी आल्यासारखं होत असेल, चक्कर आल्यासारखं होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, खूप तीव्र स्वरूपाची जर डोकेदुखी असेल तर त्वरित तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. पॅरालिसिस झाल्यानंतर औषधी आणि व्यायाम हे नियमित घेणे खूप जरुरीचं आहे. केवळ औषधावरती तुम्ही दुरुस्त होऊ शकत नाहीत. व्यायाम करणं हे फार महत्त्वाचं आहे. फिजिकल थेरपी, फिजिओथेरपी जी डॉक्टरांनी सजेस्ट केलेली असेल ती नियमित करणं, दीर्घकाळ करणं, त्याचाच फायदा तुम्हाला तुमच्या स्नायूची ताकद, स्नायूची शक्ती, स्नायूचं टोन पूर्ववत होण्यामध्ये मदत होऊ शकते. ऑफकोर्स हळूहळू सुधारणा होते आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सुधारणा होते. संपूर्ण सुधारणा होणं हे खूपच अभावानं जाणवतं. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. प्रिया प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. हा बोला. हॅलो. हा बोला ना. मी प्रिया बोलतेय. हो. आणि माझ्या सासऱ्यांचं वय 55 वर्ष आहे. हो. आणि त्यांना म्हणजे खूप चिडचिडपणा करतात. ट्रीटमेंट सुरू आहे, 2 वर्ष झाली. ओके. आणि खूप चिडचिडपणा करतात आणि त्यांच्या असं लक्षात नाही राहत आहे. ओके. शिक्षक आहेत ते. हो. आणि सारखं म्हणजे असं घरीच असतात, बाहेर जास्त लोकांमध्ये नाहीच जात. तर त्यांचा आत्मविश्वास कमी झालाय. हा, आणि सारखं घरीच असल्यामुळे कसं ते हे झालंय. आणि आता डॉक्टरना म्हणजे दाखवलं, औरंगाबाद म्हणून आहेत कोल्हापूरमध्ये त्यांना, तर ते बोलले की आहे त्याच गोळ्या म्हणजे चालू ठेवा, की ह्याच्यावरती परत उपाय नाहीये असं बोललेत म्हणून. बरोबर. आपण थोड्याच वेळामध्ये त्या आजारापर्यंत येणार आहोतच. तुम्ही हा कार्यक्रम पाहत राहा, तुम्हाला त्याविषयी माहिती मिळेल. निश्चितच. आणि सर, आपण जेव्हा पॅरालिसिस, मेंदूचा आजार म्हणजे आपल्याला पॅरालिसिस हा आजार तर माहितीच आहे, सर्वांनाच माहिती आहे, अनेक वेळेला आपल्याला हे रुग्ण सुद्धा दिसत असतात. पण मोटर न्यूरॉन डिसीज हा सुद्धा एक विशेष मेंदूचा आजार आहे. याविषयी काय सांगू शकता सर? ओके. मोटर न्यूरॉन डिसीज हा आजार जो आहे हा मेंदूतल्या मज्जातंतूपासून सुरुवात होते, किंवा यालाच आपण प्रोग्रेसिव्ह न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर त्याच कॅटेगरीमध्ये येतात, किंवा न्यूरोपॅथी किंवा डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी. कारणं वेगवेगळी आहेत, परंतु इफेक्ट जो आहे, जो परिणाम जो आहे तो एकसारखाच असतो. यामध्ये मज्जातंतूचा ऱ्हास हळूहळू वाढत जातो. कारण यासाठी कुठलेही कारण आवश्यक नाही आहे. बहुधा जेनेटिक डिसऑर्डरमध्ये हे मोडतं. गुणसूत्रातील दोषामुळे हा आजार उद्भवतो. यात हळूहळू ताकद कमी होत जाते. 35 नंतर युजली हा आजार वाढतो. केव्हाही तो होऊ शकतो. मिडल एज नंतर हा आजार केव्हाही तो कुणालाही उद्भवू शकतो. सुरुवातीला पायामध्ये जडपणा जाणवतो,
जिना चढल्यानंतर किंवा उतरताना थोडंसंही अंतर चालल्यानंतर पाय गळून जातात, हळूहळू तोल जायला लागतो, पण हळूहळू वाढायला लागलाय हा आजार. त्यानंतर आधाराशिवाय उठता बसता चालता येत नाही. अच्छा. आणि कालांतरानं चालणंही बंद होतं. हो. मीन व्हाईल त्याच ह्याच्यामध्ये पुढे हळूहळू ताकद हातातली देखील कमी होत जाते, लघवीचं कंट्रोल, टॉयलेटचं कंट्रोल कमी होत जातं आणि शेवटी रुग्ण हा अंथरुणाला खिळतो. अच्छा. इथे एक लक्षात घ्या की हे डिजनरेटिव्ह डिसीज आहे. डिजनरेटिव्ह म्हणजे आपण बघितलं की ऱ्हास होणे, पेशींचा ऱ्हास होतो, मज्जातंतूचा ऱ्हास होत जातो आणि या आजाराला कुठेही आपण दुरुस्त करू शकत नाही. सर मग ह्यावर उपायच नाही आहे का? नाही, उपाय म्हणजे यासाठी आपण आजाराला नियंत्रित, या आजाराची गती नियंत्रित करता येऊ शकते. या आजारामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो, परंतु आजार दुरुस्त होत नाही. सर मग नेमके ह्याचे उपचार आपण, जरी आपण तुम्ही म्हणताय की हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, तरी सुसह्य आयुष्य करण्यासाठी आपण थोडा तरी त्यांना मदत करू शकतो का? यासाठी आपण बरंच काही करू शकतो. या अशा रुग्णांनी व्यायाम करणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर. आणि आरोग्याच्या तक्रारी म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून मर्यादित स्वरूपामध्ये उपचार करता येतात आणि स्वतःची इच्छाशक्ती प्रबळ ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची विल पॉवर तुम्हाला डेफिनेटली मदत करू शकते. उन्हाळ्यातील त्रास कमी होण्यासाठी मग अशी आपण खर्जुराती मंथ हा घरगुती करण्याचा प्रकार बघितला, तसंच इतर शीतपेय किंवा हे घेण्यापेक्षा बेलाचं जे सरबत आहे, बेलफळाचं किंवा फालस्याचं सरबत सुद्धा उन्हाळ्यातील विकारांवर नक्कीच गुणकारी ठरू शकतं. सर आपण वृद्धांच्या मेंदूच्या आजारांमध्ये पॅरालिसिस आणि मोटर न्यूरॉन डिसीज हे फार दोन गंभीर आजारांविषयी चर्चा केली. सर कंपवात किंवा पार्किन्सन्स हा तसा सर्वश्रुत नाहीये, माहीत नसलेला आजार आहे. ह्या मेंदूच्या आजाराबद्दल तुम्ही काय सांगाल? पार्किन्सन्स हा देखील एक डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. आपण डिजनरेटिव्ह म्हणजे झीज होणे आपण बघितलेलं आहे. वृद्ध अवस्थेमध्ये झीजच होत असते आणि हा पण आजार मेंदूमधल्या काही विशिष्ट पेशी, न्यूरॉन्स नावाच्या पेशी ज्या आहेत त्यांचं झीज व्हायला लागते आणि त्यामुळे पार्किन्सन सारखा आजार उद्भवतो. तर या पेशी डोपामाइन आणि नॉरएपिनेफ्रिन नावाचे एन्झाईम्स किंवा ज्याला केमिकल्स म्हणतो आपण, रसायन म्हणतो, हे रसायन्स प्रोड्यूस करत असतात, तयार करत असतात. डोपामाइनमुळे आपल्या हालचाली सहज आणि सुलभ होतात आणि त्याही वेळेला आपल्या जे काही स्वभाव आहे त्या गोष्टीवरती देखील याचं नियंत्रण राहत असतं. आता डोपामाइन जे नियंत्रण करणारा घटक आहे तोच कमी झाला तर स्वाभाविक आहे की शरीराची थरथर ही वाढते, शेकिंग होतं, हातापायांची बोटांची थरथर होते आणि मेंदूचं शरीरावरती नियंत्रण राहत नाही. पार्किन्सन्स हा आजार गुणसूत्रातील दोषामुळे होतो. नेमका ह्याची लक्षणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. आपण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. सर दत्तात्रय प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार दत्तात्रयजी, बोला. हॅलो, नमस्कार. हा बोला. हा, माझ्या डोक्याला मुंग्या येतात. हो बोला. हा, डोक्याला मुंग्या येतात आणि अशी चक्कर येते. बर, आणि काही रिपोर्ट केलेत का आपण MRI वगैरे ब्रेनचं? हो, MRI वगैरे केलेले. हा, नाशिकचे डॉक्टर होते मोदगी म्हणून. बर, त्यांना दाखवलं होतं, त्यांनी गोळ्या दिल्या, थोडासा फरक पडलेला आहे मला. हो. हा, तर कदाचित हा राऊंड रोज मुंग्या येतात आणि पूर्वी चक्कर येऊन पडायचं नाही. ओके, यासाठी तुम्ही EEG करून घेणं पण आवश्यक आहे. कदाचित तुम्हाला फिट्सचाही आजार असू शकतो किंवा मेंदूमध्ये कुठेतरी रक्तपुरवठा कमी होत असण्याची किंवा एखादं व्हॅस्क्युलर डिसीज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. तरी तज्ञांनी सांगितलेली औषधे तुम्ही योग्यपणे चालू ठेवा, नियमित चालू ठेवा, निश्चित फरक पडेल. निश्चितच. आणि आपण सर जेव्हा पार्किन्सन्स ह्या विषयावर कारणं बघितली, आपण फार छान कारणं सांगितलीत. मला सांगा नेमकी लक्षणं हा ओळखायचा कसा पार्किन्सन्स? आजाराची जी सुरुवात होते ती बोटांच्या थरथरीपासून होते. अगदी एकच बोट सुरुवात होतं, त्यानंतर पूर्ण फिंगर्स, पूर्ण हाताची बोटं थरथरायला लागतात आणि त्यानंतर पूर्ण हातांमध्ये थरथरी जाणवायला लागते. ही जी थरथरी आहे, अगदी पेन सुद्धा तुम्हाला धरता येत नाही किंवा तुम्हाला सही जी असते तुमची पूर्वीची त्या सहीमध्ये देखील बदल होतो, इतकी ती थरथरी वाढलेली असते. त्याशिवाय तुमचे मूवमेंट्स, तुमच्या रोजच्या ज्या हालचाली आहेत त्या
स्लो मुवमेंट्स ज्याला म्हणतो, स्लो मोशनमध्ये होतात, अगदी स्लो व्हायला लागतात. शरीराच्या सर्व हालचालींची जी काही गती असते आपल्या, ती मर्यादित होते, मंदावते. साध्या सोप्या हालचाली करणं देखील अवघड होत जातं. चालताना पाऊल हळूहळू किंवा बेबी वॉक म्हणतो आपण, चालताना पाऊल हळूहळू पडायला लागतं, 2 पावलातलं अंतर कमी होतं, पाय उचलून टाकता येत नाही, आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही, चेहऱ्याची स्नायूची ताठरता येते, त्यामुळे तुमचे भाव हावभाव बिलकुलच काही लक्षात येत नाहीत, कोणत्याही भावना चेहऱ्यावर दिसून येत नाहीत, हळूहळू बोलणं अस्पष्ट होतं आणि पुढे बंद होऊन जातं, स्वभावात भावना विवशता येते, चिडचिडेपणा येतो, नैराश्य यायला लागतं आणि हळूहळू स्मरणशक्तीचा ऱ्हास होतो आणि शेवटी पेशंट पूर्णपणे अंथरुणाला तर खिळतो, पण त्याची पूर्ण स्मृती गेलेली असते. अच्छा, हा शेवट होतो पार्किन्सन. हो, म्हणजे अशा प्रकारे हळूहळू फक्त एका करंगळी किंवा एका बोटापासून सुरू होऊन संपूर्ण शरीर स्तब्ध करणं इतपत हा डिसीज गंभीर आहे. सर, मग हा आजार टाळता येतो का? आणि मला दुसरा एक प्रश्न अनेक वेळेला आपल्याला विचारतात की एखाद्या व्यक्तीला कुटुंबामध्ये पार्किन्सन झालेला आहे, तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांना पार्किन्सन होण्याची शक्यता असते का? हा आजार टाळता येत नाही. एकदा तुम्हाला हा आजार झाला की तो तुमच्यासोबत शेवटपर्यंत येतो. राहिला प्रश्न हा तुमच्या कुटुंबामध्ये होतो का? तर 2 गोष्टी आहेत यामध्ये. जर हा जेनेटिकली तुमच्यामध्ये तो जीन्स आला असेल तर तुम्हाला हा आजार डेफिनेटली होणारच, किंवा होणार पण नाही. दोन्ही गोष्टीची शक्यता यामध्ये असते. निश्चितच. सर, जेव्हा आपण म्हणता की पार्किन्सन्स हळूहळू सुरू होऊन त्याच्यावर पूर्णतः थांबवता येत नाही, पण ह्याच्यावर उपचार काय करू शकतो मग आपण? यासाठी खूप चांगली उपचार पद्धती आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आजाराची गती नियंत्रित करू शकतो. परंतु पार्किन्सन असणाऱ्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा आजार संपूर्णतः दुरुस्त होत नाही. यामध्ये फक्त नियंत्रित करणे आणि तुमचं आयुष्य सुकर करणे, सुलभ करणे, सहज करणे, तुम्हाला शेवटपर्यंत इंडिपेंडंटली राहता यावं अशा दृष्टीने ही उपचार पद्धती असते. किमान घरातल्या घरात तुम्ही टॉयलेटला जाऊ शकाल एवढी तुमची एनर्जी टिकवली जाते. किमान तुम्हाला तुमचे कपडे बदलता आले पाहिजेत, तुम्हाला काय हवं नको ते सांगता आलं पाहिजे. एवढं जरी झालं तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो ती आपण नक्कीच इम्प्रूव्ह केली तरी जीवन सुसह्य नक्कीच होऊ शकतं. तर अनेक वेळेला काय असतं ना की आपल्या घरात आजी आजोबा असतात आणि सहज म्हणून त्यांना काहीतरी बघायला चष्मा लागतो आणि मग ते स्वतःच्या डोक्यावर जरी चष्मा असेल तरी सगळं घर ढुंढत बसतात. तर हा नक्की हा आजार आहे का काय आहे हे नक्की? सर, हा आजार आहे आणि याला आपण डिमेन्शिया म्हणतो किंवा स्मृतिभ्रंश हा नावाचा आजारच आहे. या आजारामध्ये मेंदूतल्या अनेक पेशी अनेक ठिकाणाहून ऱ्हास पावतात एकाच वेळेस. म्हणजे हळूहळू त्या पेशी नष्ट होत जातात आणि मग पेशी जर नष्ट झाल्या मेंदूतल्या तर ऑफकोर्स त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती दिसायला लागतोच. हा आजार गुणसूत्रातल्या दोषामुळे देखील होऊ शकतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा हा जर अनियमित असेल तरी देखील होतो. फार मोठी गोष्ट आहे मेंदूला मार लागणे, अपघात, बॉक्सिंग किंवा फुटबॉल, क्रिकेट. तुम्हाला माहित असेल मोहम्मद अली हा बॉक्सर होता, त्याच्या मेंदूला मार लागून शेवटी तो पार्किन्सन आणि डिमेन्शिया या आजारानंच तो. हा, तर मेंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर देखील तुम्हाला हा स्मृतिभ्रंश सारखा आजार होऊ शकतो. यामध्ये ब्रेन ट्यूमर असेल, पार्किन्सन मध्ये देखील स्मृतिभ्रंश होतो, हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. आणि अनुवंशिकता ही देखील कारणं या आजाराला आहेत. बरोबर. सर, पार्किन्सन्स आणि अल्झायमर जे आता आपण विषय घेतले, अनेक वेळेला काय होतं की आता हृदयविकार आहेत, आपण ईसीजी काढतो किंवा 2D एको करतो, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हा आजार झालेला आहे. मग पार्किन्सन्स आणि अल्झायमरसाठी कोणती चाचणी असते का? ओके, यासाठी MRI ब्रेन केलं जातं. ही एकच चाचणी त्यासाठी आहे, दुसरी कोणती चाचणी नाहीये. आणि त्यामध्ये हे आजार दिसून येईलच याची काही खात्री नसते. आपण त्या आजाराच्या लक्षणावरून त्यांना हा आजार झालाय हेच आपण निदान करू शकतो. सर, आणि मग पॅरालिसिस हा जो आजार आहे ह्याच्या सुद्धा काही विशेष टेस्ट असू शकतात? हो, यासाठी पण MRI हा तर सगळ्यात पहिली महत्वाची. त्यामध्ये तुम्हाला दिसूनच येतं कुठे रक्तस्राव झालेला आहे आणि कुण्या ठिकाणी गाठ झालेली आहे.
त्यावरून तुम्हाला त्याच्यावरती उपचार देखील करता येतात. निश्चितच. आपल्याला सर वसईवरनं प्रश्न आलेला आहे. मंगेश प्रश्न विचारतायत. नमस्कार मंगेश भाऊ, बोला. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. मंगेश कुलकर्णी वसईहून बोलतोय. डॉक्टर साहेब अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगतात विषय. अतिशय भाग मला आवडला की. आणि सर प्रश्न माझा असा आहे की आता जो तुम्ही कंपवायू किंवा कंपवात किंवा पार्किन्सन संबंधी सांगितलं तर करंगळी थरथरते आणि तो लक्षण आहे पुढचं. तर कधी कधी व्यक्ती एखादे सुदृढ असते परंतु एखाद्या वेळी भांडण झालं तो कोणाची तर तो पूर्ण थरथरतो किंवा त्याला टेन्शन आलं असेल तर त्याला हात थरथरतो आणि सही सुद्धा करता येत नाही. मग ते लक्षण पार्किन्सन किंवा कंपवाचं होऊ शकतं. ऍब्सोल्युटली नाही. हा खूप छान प्रश्न आहे. हा पार्किन्सनचं हे लक्षण नाही. इथे तुम्हाला फक्त सिच्युएशनल ट्रेमलिंग आहे. एखाद्या कुठल्या तरी एक्साइटमेंटमुळे किंवा राग आल्यामुळे, दुःख झाल्यामुळे, घाबरल्यामुळे जी काही थरथरी होते ती थरथरी ही टेम्पररी असते, टाइम बिंग असते. त्याचा पार्किन्सनशी काहीही संबंध नाही. पार्किन्सनचा आजार हा कंटिन्युटीमध्ये असतो, सलग असतो. बरोबर. आणि हळूहळू गती त्याची वाढत जाते. तुम्ही जे म्हणताय तो भाग वेगळा. आणि ट्रेमर ॲट रेस्ट हे त्याचं अगदी कार्डिनल लक्षण असतं. सर, आपण जेव्हा स्मृतिभ्रंशाकडे किंवा स्मृतिभ्रंशाचाच एक महत्वाचा प्रकार म्हणजे अल्झायमर्स हा सुद्धा, जसं मोटर न्यूरॉन डिसीज मगाशी तुम्ही सांगितला तसा हा सुद्धा एक विशेष परिचित असा नाहीये. कारण अनेक वेळेला व्यक्ती विसरतात. मग त्याचं काय एवढं मोठा भाऊ करायचा किंवा हळूहळू प्रोग्रेसिव्हली आपण विसरत जातो. कधी कधी कुलूप लावायला विसरतो किंवा मगाशी औषध खाल्लंय की नाही ह्या गोष्टी सुद्धा विसरायला लागतो. तर ह्या मागची कारणं, लक्षणं आणि ह्याचे उपचार काय आहेत? हो, कधी कधी विसरणं हे गोष्ट वेगळी आहे कारण पुन्हा ते लक्षात तरी येतं. परंतु स्मृतिभ्रंश या आजारामध्ये ती गोष्ट लक्षातच येत नाही. हा फार मोठा फरक आहे. कधीतरी विसरणं हा मानवी स्वभाव आहे. पण ती गोष्ट पुन्हा पुन्हा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा विसरत गेलात तुम्ही तर मात्र तुम्ही निश्चितपणे पॅथॉलॉजिकल आहात आणि तुम्हाला त्या गोष्टीची काळजी करायला पाहिजे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. निश्चितच. आणि सर, अनुवंशिकता ही स्मृतिभ्रंशाबाबत किंवा अल्झायमर्स बाबत किती आहे? हो, निश्चितपणे यामध्ये अनुवंशिकता आहे. तर ज्या ठिकाणी अनुवंशिक ज्या तुम्हाला जर माहिती असेल की तुमच्या घरामध्ये कोणाला तरी स्मृतिभ्रंश हा आजार झालेला आहे आणि तुमचं वय वर्ष 60 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही निश्चितपणे काळजी घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला सतत विसरल्यासारखं होत असेल, योग्य शब्द वेळेवरती आठवत नसतील, ॲड्रेस विसरल्यासारखं होत असेल, गोंधळल्यासारखी स्थिती होत असेल तर तुमची ही पहिली पायरी आहे. तुम्हाला स्मृतिभ्रंश होण्याची योग्य उपचार योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला एक सांगायचं की आम्ही हे जे औषधी उपचार पद्धती 25 वर्ष काम करतोय तर आम्ही त्याची शोधून काढलेलं आहे. त्यामध्ये ज्या ज्यांच्या घरामध्ये पार्किन्सन किंवा स्मृतिभ्रंश असेल आणि त्यामध्ये तुमचं वय जर 60 पेक्षा जास्त असेल, तुम्हालाही हा आजार होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांनी जर आमचे उपचार वर्षातनं फक्त 3 ते 4 महिने घेतले तर हा आजार टाळता येऊ शकतो. अच्छा. म्हणून मला असं म्हणायचं की जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त आणि तुम्हाला ही जाणीव होत असेल, कुठेतरी आपण विसरतोय असं होत असेल तर तुम्ही जरूर संपर्क साधावा. सर, आपण अल्झायमर्स ह्या विषयावर जेव्हा माहिती देत होता तेव्हा अल्झायमर्सची इतर कोणकोणती कारणं असू शकतात? यामध्ये कारणं तर आपण बघितली जी होती ती. लक्षणाकडे आपण थोडंसं लक्ष देऊयात. यामध्ये हळूहळू स्मरणशक्तीचा ऱ्हास होत जातो. हळूहळू स्मरणशक्ती कमी होत जाते. बोलताना महत्त्वाचे शब्द आठवत नाहीत. जुन्या जुन्या ज्या गोष्टी आहेत, अगदी जुन्या म्हणजे 20 वर्षापूर्वीच्या गोष्टी ठळकपणे अगदी स्पष्टपणे आठवतात, परंतु काही मिनिटापूर्वी काय घडलं हे मात्र आठवत नाही. स्वतःचं नाव, कुटुंबातील व्यक्तींचं नाव, राहण्याचं ठिकाण, रस्ते हे देखील विसरले जातात. दिशा समजत नाही. हे फार महत्वाचं आहे की कोणत्या दिशेला चालू हेच कळत नाही त्यांना. नेहमीचा रस्ता आहे तो, पण तरीही ते विसरतात. साध्या सोप्या गोष्टी करणं देखील खूप अवघड जायला लागतं. आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याची जाणीव सुद्धा राहत नाही. अतिप्रमाणात चिडचिडेपणा, चंचलपणा, अस्वस्थपणा वाढतो. रुग्ण बऱ्याच वेळेला घरातून पळून जाण्याचाही प्रयत्न करतो. सतत भास होत राहतात. वेडसर चाळे करण्याचे प्रमाण वाढते आणि हळूहळू चालणं, बोलणं पूर्णपणे बंद होतं आणि रुग्ण हा
अंथरुणाला खिळतो. म्हणजे आता आपण विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांविषयी जे माहिती करून घेत होतो, पॅरालिसिस बघितला, पार्किन्सन्स बघितला, मोटर न्यूरॉन डिसीज बघितला, अल्झायमर्स डिसीज बघितला. सर, आता मला सांगा की आपण मतिमंदपणा म्हणजे नेमकं काय आणि ह्याची कारणं आणि उपचार काय असू शकतात? मतिमंदपणा हा फार महत्वाचा आहे, कारण बरेचसे आम्ही मुलं पाहतो परंतु त्यांना हे माहीत नसतं की या कारणांमुळे मतिमंदपणा येतो. तर ही कारणं जर माहीत झाली तर कदाचित आपण पुढे तुमचं बाळ मतिमंद होण्यापासून आपण त्याचं प्रिव्हेंट करू शकतो. तर मतिमंदपणाची जी कारणं आहेत त्यामध्ये गरोदरपणामध्ये जर आईला मोठा आजार झाला असेल आणि दीर्घकाळ औषधी सेवन करण्यात आली असेल तरी देखील त्या औषधांचा आजाराचा परिणाम हा बाळावरती होऊ शकतो, गर्भाशयावर होऊ शकतो, गर्भावर होऊ शकतो आणि बाळ हे मतिमंद होऊ शकतं. त्याशिवाय फार महत्त्वाचं आहे, गरोदरपणी रक्तदाब आणि रक्तातील साखर ही दीर्घकाळ जास्त राहिली असल्यास व योग्य उपचार मिळाले नसल्यास याचा परिणाम देखील गर्भावर होतो आणि गर्भ मतिमंद होण्याची शक्यता जास्त वाढते. गरोदरपणामध्ये गर्भाशयातील पाणी कमी झाले असल्यास हे फार कॉमन आहे. खूप विचारपूर्वक सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर गर्भातील पाणी कमी झालं तर न्यूट्रिशन कमी होऊन जातं आणि बाळ मतिमंद होण्याची शक्यता खूप वाढते. बाळ पोटात असताना किंवा जन्मताच जर नाळ गळ्याभोवती गुंडाळले गेले असेल, अम्बिलिकल कॉर्ड, तरी देखील बाळ गुदमरतं आणि त्यामुळे देखील बाळाला मतिमंदपणा येऊ शकतो. दुसरं महत्वाचं कारण आहे जवळच्या नात्यामध्ये लग्न झालं असल्यास. हे फार महत्वाचं कारण आहे. तर या ठिकाणी मला सजेस्ट करावंसं वाटतं की या गोष्टीचा सर्वांनी जरूर विचार करावा. गुणसूत्रामध्ये जर दोष आढळला तर तो देखील मतिमंदपणाचं कारण असू शकतं. जर स्पेशली डाऊन सिंड्रोम जे आहे आपण पाहतो, डाऊन सिंड्रोम देखील मतिमंदपणा. निश्चितच. सर, मग मला असा प्रश्न विचारायचा आहे की डाऊन सिंड्रोम याविषयी विशेष करून समजा एका पहिल्या बाळाला डाऊन सिंड्रोम असेल तर मग त्या दाम्पत्याला प्रश्न पडतो की माझं दुसरं होणारं बाळ होऊ द्यायचं की नाही, कारण त्या दुसऱ्या बाळाला सुद्धा डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता असते का? नाही, हे असं क्वचितच घडत असतं. त्यामुळे एकदा तुम्हाला डाऊन सिंड्रोम बेबी झालं तर पुन्हा डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता बिलकुलच राहत नाही, तीळ मात्र राहत नाही. निश्चिंत असावं. सर, आणि ही मतिमंदपणाची नेमकी लक्षणं काय असतात? आणखीन एक फार महत्वाचं कारण मी याच्यामध्ये सांगायचं विसरलं. यामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर हे देखील त्यामध्ये फार महत्वाचं कारण आहे. कमी दिवसाचं बाळ जन्मला असेल तरी देखील मतिमंदपणा येऊ शकतो. जन्मल्यानंतर बाळ लगेच न रडल्यास हा फार मोठा मतिमंदपणासाठीचं कारण ठरलेलं आहे. आमच्याकडे येणारी जी मतिमंद मुलं येतात त्यामध्ये 70% कारण हे बाळ जन्मल्यानंतर न रडणे हे आहे. तर बाळाला लगेच रडलं पाहिजे, कारण जर बाळ रडलं नाही तर त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि रक्तपुरवठा मेंदूला होत नाही आणि त्यामुळे मेंदूची वाढ तिथेच थांबते, बाळ मतिमंद होतं. बाळाचं रडणं अत्यंत महत्वाचं आहे. सर, आणि इतर कारणांमध्ये म्युकोलिपिडोसिस हे सुद्धा विशेष कारण असतं, याविषयी सांगा. म्युकोलिपिडोसिस जे आहे हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. आपल्या सेलमध्ये आपल्या पेशी ज्या असतात त्याच्यामध्ये लायपोसोम्स म्हणून एक भाग असतो आणि त्या ठिकाणी एक ज्याला आपण फॅट्स, लिपिड्स ज्याला म्हणतो किंवा चरबी आणि कार्बोहायड्रेट्स याचं विघटन होत असतं. एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन तिथे तयार होतं आणि ते प्रोटीन विघटनाचं कार्य करून पुन्हा ते ब्लड स्ट्रीममध्ये पाठवलं जातं. गुणसूत्रातील दोषामुळे हा आजार उद्भवतो की त्या ठिकाणी प्रोटीन्स तयारच होत नाही किंवा पुरेशा प्रमाणात तयार होत नाही आणि त्यामुळे फॅट जे आहे, चरबी जी आहे ती मज्जातंतूमध्ये साचत जाते, मेंदूमध्ये साचत जाते आणि मग बाळ हे मतिमंद होतं. हा न्यूट्रिशनल डिसऑर्डर आहे, याला काही करता येत नाही, उपाय नाही. बरोबर. सर, मग नेमकी लक्षणं काय असतात, थोडक्यात काय सांगाल? मतिमंदपणाची लक्षणं. मतिमंदपणाची लक्षणामध्ये सर्वात महत्वाचं जे लक्षण आहे तर त्यामध्ये आपण पाहतो की डोक्याचा आकार हा कमी असतो, मायक्रोकेफॅली म्हणतो आपण त्याला. बाळाच्या हालचाली ह्या खूप कमी असतात, म्हणजे बाळाचं रडणं देखील खूपच कमी असतं. त्याशिवाय सतत किंवा अधूनमधून आकडी येते,
बरोबर. थोडासाही आवाज आला तर दचकायला होतं, बरोबर. ज्याला आपण स्टार्टलिंग म्हणतो. कुठे भांड जरी पडलं तरी इकडे बाळ जोरात दचकतं आणि कदाचित चिरकतं देखील. बरोबर. याशिवाय वेळेत मान न धरणे, हातापायात कडकपणा असणे, स्पॅस्टिसिटी जे म्हणतो आपण, बाळाची टाच जमिनीला न टेकणे, बसता उठता चालता न येणे, सतत किंवा अधूनमधून आकडी येणे, अन्न चवून खाता न येणे, आई वडिलांना नात्यांना न ओळखणे, आकलन शक्ती नसणे, बोलता न येणे किंवा अस्पष्ट बोलणे, संडास लघवी न कळणे, किती वेळ शिकवलं तरी लक्षात न येणे, जागेवर स्थिर न राहणे, अतिचंचलपणा, रागीटपणा, धावून जाणे, वस्तू फेकणे, चिडचिड करणे, अभ्यासात लक्ष न लागणे, तीच ती गोष्ट पुन्हा करणे, स्वतःशी हसणे, बोलणे, घाबरटपणा, स्वतःमध्ये गुंग असणे, या गोष्टीमुळे. निश्चितच आपण विस्तृत विवेचन घेतोच आहे मतिमंदपणाची कारणं आणि लक्षणांची. मात्र आत्ता कार्यक्रमात वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आहे, उन्हाळ्याशीच संबंधित आहे, बघूया. संत्र हे फळ आरोग्यासाठी उत्तम खाऊ आहे. या चविष्ट फळात विटामिन सी किंवा क जीवनसत्व मुबलक प्रमाणात आहेत. संत्र्यामधील पेक्टिन हे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं आणि संत्र्यांमधील विटामिन ए त्वचा व नेत्रांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर विजयदीप वाघण्णा यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. डॉक्टर विजयदीप वाघण्णा, तिसरा शनिवार, वेळ 1 ते 5, पार्श्वनाथ क्लिनिक, पहिला मजला, आदिनाथ सोसायटी शॉपिंग कॉम्प्लेक्स, सातारा रोड, सिटी प्राईड थिएटर जवळ, पुणे, शाखा मुंबई सोलापूर. वेबसाईट www.arogyavishwa.com, vijaydipwaghana@gmail.com. पहिला व तिसरा रविवार, वेळ 12 ते 5, डॉक्टर ठाकूर हॉस्पिटल, शिवसेना भवन समोर, दादर पश्चिम, मुंबई, शाखा पुणे सोलापूर. या सर्व केंद्रांशी संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 735008155 98905811681 0217 2725250 www.arogyavishwa.com, vijaydipwaghana@gmail.com. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्स आमच्या कार्यक्रमात निर्माती, हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030, ईमेल hello.ddkmumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. सर, आज आपण वृद्धांच्या मेंदूच्या विविध आजारांविषयी आणि मतिमंदपणाविषयी लक्षणं, कारणं बघितली. सर, तुमची उपचार प्रणाली नेमकी काय आहे? आम्ही 25 वर्षापासून या आजारावरती आम्ही संशोधन करत आहोत. 25 वर्ष हा फार मोठा कालावधी आहे आणि असं म्हणतात की डॉक्टर जितके अनुभवी असतील तितका रुग्णाला त्याचा फायदा जास्त होतो. होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक ही औषधी आम्ही यामध्ये वापर करतो. त्याही शिवाय मसाज थेरपी आहे, फिजिकल थेरपी आहे, न्यूट्रिशन थेरपी आहे, डाएट थेरपी आहे आणि विटॅमिन थेरपी आहे. या सर्वांचे एकत्रित उपचार करून आम्ही ही उपचार रुग्णांना देत असतो. सर, मला थोडक्यात सांगा की पॅरालिसिस ह्या आजारामध्ये संपूर्ण रिकव्हरी होऊ शकते का? नाही, इट डिपेंड्स. होऊ शकते. धूम्रपान व अतिमद्यपानामुळे पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते का? निश्चित वाढते. डाऊन सिंड्रोम हा आजार अनुवंशिक आहे का? हो, अनुवंशिक. आणि डाऊन सिंड्रोम सारखे जर अनुवंशिक आजार असतील आणि ते टाळण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन गरजेचं. निश्चितच. पार्किन्सन्स डिसीज हा संपूर्णपणे बरा होऊ शकतो का? नाही. निश्चित. सर, आज आपण विविध मेंदूच्या आजाराबद्दल आज मार्गदर्शन केलं, तर जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? एकच संदेश देऊ इच्छितो मी की वृद्धत्व ही मानाची अवस्था आहे, शरीराची तर आहेच आहे. तुम्ही स्वतःला जितकं तरुण समजाल तितकं तुमचं शरीरही तुम्हाला निश्चितपणे साथ देईल. निश्चितच. वयाच्या 60 नंतर म्हणजे 60 वर्षांनंतर दररोज नियमित सकाळ संध्याकाळ आपण चालायला जाणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं, हलका सुपाच्य आहार ठेवणं हे रोगाला दूर ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आहारामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात प्रथिनं असायला पाहिजेत, फळं असायला पाहिजेत. ह्याविषयी सुद्धा आपण जागरूकता आणली पाहिजे. वृद्धांच्या विविध मेंदूच्या आजारांविषयी आपण जेव्हा माहिती करून घेत होतो तेव्हा मस्तिष्क, ज्याला आपण मेंदू म्हणतो, त्याचा स्ट्रेस कमी करणं
हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आपण उत्तम साहित्याचं वाचन, ध्यानधारणा आणि आपल्या कुटुंबांसमवेत आणि मित्रपरिवारासमवेत जो आपण सुंदर वेळ घालवतो, हे सर्व स्ट्रेस कमी करण्यासाठी निश्चितच लाभदायक होतात. सर, आपण जेव्हा वृद्धांच्या मेंदूंच्या आजाराविषयी बोललो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आता ज्याचा मी उहापोह केला, ह्या सर्व फायदेशीर होऊ शकतात का? खूपच फायदेशीर राहतात, प्रश्नच नाही. वृद्धांनाच काय, सर्वांनाच हे फायदेशीर आहे. आणि याचं निश्चितपणे प्रत्येकाने आचरण केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. सर, धन्यवाद सर. आणि आज तुम्ही इथे इतकं सुंदर आपण नवीन विषय घेऊन आलेलो होतो आणि त्याचबरोबर मतिमंदपणा हा अतिशय चर्चेत नसलेला असा विषय पण तुम्ही घेऊन आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.